नमस्कार. मी सुनील केदारे आणि आपण पाहताय जनता दरबार. जनता दरबार यांनी यावेळेस विधानसभा निवडणुकीचं संपूर्ण चित्र आपल्या समोर मांडण्याचे एक प्रयत्न करतायत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज फॉर्म मागे घेण्याचा दिवस होता आणि याच्यामध्ये जे जनता दरबारनी मांडणी केली होती की 11 उमेदवार जरी मैदानात शहापूर विधानसभेमध्ये दिसत असले तरी प्रत्यक्ष 9च उमेदवार राहतील हे आपण एक भाकीत वर्तवलं होतं आणि ते जनता दरबारचं भाकीत या ठिकाणी 100% खरं होताना दिसतंय, झालेलं आहे. होताना दिसतंय म्हणण्यापेक्षा झालेलं आहे. ज्या दोन उमेदवारांची आपण नावं सांगितली होती, ज्ञानेश्वर तळपाडे आणि राजेंद्र मस्कर, या दोन उमेदवारांची आपण नावं देखील सांगितली होती की ते दोन उमेदवार माघारी घेतील आणि त्याचप्रमाणेचं चित्र या ठिकाणी 135 शहापूर विधानसभेमध्ये तयार झालेले. आता 11 मधून 2 उमेदवार गेल्यावरती 9 उमेदवार या ठिकाणी मैदानात आहेत. आज या उमेदवारांना चिन्ह देखील प्राप्त झालेले आहेत. यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत 5 तारखेला सुरुवात होणार आहे. अनेक नेत्यांचे या ठिकाणी नारळ फुटणार आहेत प्रचाराचे आणि प्रचाराला एक जोम येणार आहे. तर यानंतर शहापूर 135 विधानसभेचं कशा प्रकारचं चित्र असेल, कोणते उमेदवार या ठिकाणी कशा प्रकारची रणनीती आखतील, कशा प्रकारचं त्यांचं पुढचं भवितव्य असेल, हे सारं आपण आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपले जे नेहमीच आपल्या सोबत असतात अनुभवी पत्रकार उमेश जोशी यांच्याकडून या विषयामध्ये सर्व आपण माहिती आजच्या ह्या भागामध्ये जाणून घेणार आहोत आणि कसं असणार शहापूर विधानसभेचं चित्र हे त्यांच्या नजरेतून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपण ज्याप्रमाणे तुम्ही भाकीत केलं होतं ते देखील या ठिकाणी 100% खरं ठरलेलं आहे. आज या पक्षांना निशाणा मिळाल्या. इथून पुढची रणनीती पक्षांची कशा प्रकारची असेल किंवा शहापूर विधानसभेची यानंतरची स्थिती कशा प्रकारची आपण पाहता? हा, हे खरं आहे. आपण गेल्या अनेक एपिसोड पासून जनता दरबारच्या माध्यमातून माझ्यासारखे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेत. त्यांनी त्यांचं जे काही विवेचन असेल ते त्यांनी किंवा संवाद साधून त्यांनी त्यांचे मत मांडलेले त्या ठिकाणी. आपण थांबलो होतो मुद्देसूद बोलण्यासाठी की नेमकं चित्र कसं असेल. आपण त्यावेळेस हे क्लिअर केलं होतं की जोपर्यंत उमेदवारांची माघार ही पूर्णपणे होत नाही तोपर्यंत आपण त्यावर भाष्य न केलेलंच बरं. याच्यावर आपण येऊन पोहोचलो होतो निष्कर्षावर. त्याही नंतर आपण मध्यंतरी एक एपिसोड केला ज्यावेळेस 11 उमेदवार रिंगणात शेवटी उरले होते. त्यातही आपण जनता दरबारच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवलं होतं की याच्यातनं 2 उमेदवार हे निश्चित माघार घेणार आणि 9 उमेदवार उरणार आहेत या मैदानामध्ये. आणि आज अंतिम दिवस होता 4 तारखेचा 3 तारखेचा माघार घेण्याचा. त्या पद्धतीने माघार घेतली. आपण जी 2 नावं जाहीर केली होती, ज्ञानेश्वर तळपाडे सर असतील किंवा राजेंद्र म्हस्कर असतील, हे माघार घेणारे आपण अगोदरच जाहीर केलं होतं, सांगितलं होतं, आपला अंदाज होता तो खरा देखील ठरला. त्यांनी माघार घेतली. आता गंमत अशी आहे की 9 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे शहापूर विधानसभा 135 ची ही जी लढत आहे ती खऱ्या अर्थाने चौरंगी लढत झालेली. कारण याच्यात प्रमुख पक्ष जे आहेत, आपण आता ह्या अनेक गोष्टी मांडल्यात की बाबा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, या सगळ्या गोष्टी आता जमा झाल्या. आता प्रत्यक्ष मैदानामध्ये जे उमेदवार उतरलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याची लढत आपण ज्या पद्धतीने मागे बोललो होतो की मी माझं वैयक्तिक मत या ठिकाणी असंच म्हटलं होतं की पांडुरंग बरोडा आणि दौलत बरोडा या 2 मातब्बरांमध्ये ही लढत असणार आहे. पण त्यात आता रंग भरले जात आहेत की शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे जे बंडखोर आणि पुरस्कृत उमेदवार जे आहेत, अपक्ष उमेदवार, आणि ते राहणार हे आपण शेवटपर्यंत सांगत होतो. अनेक ठिकाणी बातम्या आल्या की ते माघार घेणार वगैरे, पण आपण शेवटपर्यंत सांगत होतो की ते मैदानात टिकणार. कारण त्यांची तशी मनस्थिती होती, त्या शिवसैनिकांची असेल किंवा उमेदवाराची असेल, त्यांची ती मनस्थिती होती.
त्यांनी ते ठाम ठरवलेलंच होतं की आम्ही त्या पद्धतीने करणार आणि शेवटपर्यंत ते टिकले, ते मैदानात राहिले. आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ही जी रंगत आहे, ही जी लढत आहे, ही चौरंगी लढत झालेली आहे. कारण दोन राष्ट्रवादीचे आहेत, मनसेचे आहेत, त्यात आता सोबत अपक्ष जरी असले तरी शिवसेना पुरस्कृत आहे. एका पक्षाचा पाठिंबा असल्यामुळे ते नावाला अपक्ष आहे, पण उमेदवार मात्र शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाचेच आहेत. निवडून आले, समजा जसं राजयोग आपण मागच्या एपिसोड मध्ये बोललो, जर ते निवडून आले तर निश्चितच तो फायदा महाआघाडीलाच होणार आहे. आणि ते शेवटी शिवसैनिक आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे असल्यामुळे त्यांची तिथे जाण्याची दाट शक्यता आहे. तर आता सगळ्या गोष्टीवर आपण ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडनं इथले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडनं जेव्हा आपण सगळी माहिती घेतली, त्यांची संवाद साधला, त्यावेळेस त्यांनी जी माहिती दिली ती आपण आपल्या माहितीशी सुसंगतच निघाली. 9 उमेदवार आता सध्या मैदानात आहेत. 9 पैकी सन्माननीय दौलतजी दरोडा जे विद्यमान आमदार आहेत ते आहेत. त्यांच्या विरोधात पांडुरंग बरोरा आहेत, माजी आमदार. त्यानंतर त्यांच्यासोबतच मनसेचे हरिश्चंद्र खंडवी आहेत. आणि एकंदरीत जर बघितलं तर यशवंत गोपाळ वाघ हे बहुजन समाज पार्टी म्हणजे ज्यांची हे त्यांच्या विरोधात आहेत. त्यानंतर अविनाश यशवंत शिंगे, मी जे आता पक्ष शिवसेना ठाकरे गटाने ज्यांना पाठिंबा दिला ते आहेत. त्यानंतर गणेश केशव निरगुडे, गौरव प्रकाश राजे, रमा बाळू शेंडे उर्फ रुपाली रविकांत अरज आणि रंजना काळूराम उघडा, ही अशी 9 नावं निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडनं अधिकृत आपल्यापर्यंत आलेली आहे. त्यांनी त्यांचे जे निशाणे आहेत ते आपण त्या ठिकाणी जाहीर केलेले आहे. प्रमुख जे लढत आपण ज्यांना आजपर्यंत म्हणत आलेलो आहे, सन्माननीय दौलतजी दरोडा विद्यमान ते आहेत, त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे. माजी आमदार सन्माननीय पांडुरंग बरोरा यांच्या देखील प्रचाराचा नारळ खंडोबाची शेलवली या ठिकाणून फुटणार आहे आणि प्रचाराला ते सुरुवात करणार आहे. त्यांचा पूर्ण दिनक्रम त्यांनी आताच पत्रकारांच्या समोर मांडलेला आहे. त्यांचा देखील प्रचार सुरू होतोय. कमी दिवस असल्यामुळे अनेक मातब्बर देखील या ठिकाणी येतील अशी आशा आपण व्यक्त करूया. त्यांचं पक्षीय प्रबोधन असेल किंवा आव्हान असेल ते लोकांपर्यंत जाईल. सन्माननीय शरद पवार साहेब असतील, अजितदादा पवार असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, सन्माननीय एकनाथजी शिंदे असतील किंवा त्या पक्षाचे जे प्रवक्ते असतील, प्रमुख असतील, ते निश्चितच शहापूर सारख्या ठिकाणी, कारण शहापूर ठाणे जिल्ह्यातला बालेकिल्लाच म्हटला जातो शिवसेना, त्यामुळे या लढतींकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. समस्यांबद्दल आपण अनेक वेळा बोललेलो आहोत. त्या समस्यांवर आता निवडणूक मध्ये उतरलेले उमेदवार कुठल्या प्रकारचं आश्वासन जनतेला देतात हे बघण्यासारखं देखील असतं. अविनाश शिंगे हे जे अपक्ष उमेदवार या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत, त्यांच्या बाबतीत आपण म्हणता की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पुरस्कृत. मग पुरस्कृत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्यांना पाठिंबा आहे का फक्त स्थानिक पदाधिकारी त्यांच्यासाठी मैदानात उतरले? आता हाच प्रश्न आज देखील मी त्यांना विचारला. मी स्वतः त्या ठिकाणी बातमीसाठी गेलो होतो आणि जसं त्यांचं नॉमिनेशन त्यांनी फायनल केलं आणि तिथून बाहेर पडले त्यावेळेस त्यांची म्हणजे बाईट ज्याला आपण म्हणतो, बाईट देखील घेतली. बाईट घेत असताना मी त्यांना पहिला प्रश्न हाच केला की शिवसेना पुरस्कृत तुम्ही म्हणतात तर हा आदेश मातोश्रीचा आहे का, हा प्रश्न मी त्यांना केला होता. त्यावेळेस त्यांनी नेहमीसारखंच एक उत्तर दिलं की बाबा उद्धव साहेबांना मुख्यमंत्री केलं नाही त्यामुळे आमची नाराजी होती आणि आम्ही बंड करून हे मिळवलंय. पण त्यांच्या एकंदरीत बोलण्या आणि वागण्यावरनं, कारण त्यांच्या मागे उभे असलेले सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक होते, त्यांचा एक लुक किंवा त्यांचा आत्मविश्वास बघून तर हे निश्चित सांगू शकतो की हा देश मातोश्रीचाच असणार आहे. कारण मातोश्रीचे अगेन्स्ट जाणं मूळ शिवसैनिकाला हे कधी म्हणजे ते करू शकत नाही. आम्ही आजपर्यंत जी शिवसेना बघितलेली आहे आणि इथला मी मागच्याही याच्यात सांगितलं आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर तालुका हा मूळ शिवसेनेचा आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना निर्माण केली होती त्या शिवसेनेचा शिवसैनिक असल्यामुळे तो शब्द देईल आणि शब्द पाळले. मातोश्रीचा आदेश इथे अजूनही पाळला जातो. तर माझं ठाम मत आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे, मी कोणावर लादत नाही. पण इतके वर्ष आपणही बघतो तर मला हे 100% एवढं जाणवतंय की मातोश्रीचा आदेश असल्याशिवाय हे कारभार होऊ शकत नाही.
भले आघाडीमध्ये बिघाडी झाली तरी चालेल, पण मातोश्रीचा याला निश्चितच पाठिंबा या ठिकाणी दिसतो. हा झाला एक माझ्या मनामध्ये दुसरा देखील हा प्रश्न आहे की आज निशाण्या वगैरे मिळाल्या आहेत, निशाण्या मिळाल्यानंतर शहापूर विधानसभेची स्थिती काय असणार आहे? आता आपण जसं म्हणतो की निशाणा मिळाल्या आहेत, तर चिन्हांचं वाटप जे आहे ते झालं. त्यात प्रामुख्याने जे मुख्य पक्ष आहेत, जे राष्ट्रीय पक्ष ज्याला म्हणतो, त्यांची ती चिन्ह तर निवडणूक आयोगाकडनं त्यांना कायमस्वरूपी मिळालेली असतात जोपर्यंत ते पक्ष अस्तित्वात असतात तोपर्यंत. त्यात सन्माननीय आताचे आमदार जे आहेत दौलतजी दरोडा यांना राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह मिळालं आहे. माजी आमदार पांडुरंग बोर्डे आहेत, त्यांना तुतारी वाजवणारा माणूस जे शरदचंद्र पवार गटाचं जे चिन्ह आहे ते मिळालेलं आहे. मनसेचे हरिश्चंद्र खंडवी आहेत, त्यांना रेल्वे इंजिन मिळालेलं आहे. नंतर वाघ जे आहेत, गोपाळ वाघ, त्यांना हत्ती हे समाजवादी याचं चिन्ह मिळालेलं आहे. आणि इतर अपक्ष जे त्यांना त्यांच्या याच्याप्रमाणे वेगवेगळी चिन्ह मिळालेली आहे. अपक्षांची चिन्ह ही निवडणूक आयोगाने चिठ्ठ्या टाकून दिली जातात 2-2, 3-3 या पद्धतीने. ही प्रत्येकाला प्रत्येकाची चिन्ह मिळत गेलेली आहे, त्याच्यावर ते काम करतात. पण आता जर आपण एकंदरीत बघितलं, बघा या अगोदरच्या लढाया ज्या व्हायच्या म्हणजे निवडणुकी ज्या व्हायच्या ते बरोडा आणि दरोडा घराण्यावर व्हायचं, हे आपण अनेक दिवसापासून सांगत आलेलो आहे. तर त्यामुळे कसं होतं की मतदाराला चॉईस कमी असायची, तर मतदान विभागलं जायचं नाही मोठ्या प्रमाणात, ते एका कुठल्या तरी गटाकडे जात असायचं. पण आता असं झालंय की आता 9 उमेदवार हे आदिवासी समाजाचे रिंगणात आहेत. ठाकूर किंवा मठ ठाकूर हे मोठ्या प्रमाणात आहे. आणि एक ढोबळ अंदाज जो 30% आपण जर त्यांचा एक हे धरला लोकसंख्येच्या हिशोबाने, मतदाराच्या हिशोबाने, तर ते 30% ज्यावेळेस या ठिकाणी वाटले जातील या सगळ्या 9 उमेदवारांमध्ये, तर मग या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्व आहे तर ते इतर बिगर आदिवासी जे मतदार आहेत त्याला, कारण तेच ठरवतील की कुठला उमेदवार यावेळेस निवडून येऊ शकतो किंवा कुठला उमेदवार पाळला जाऊ शकतो. यामुळे आता या निवडणुकांमध्ये बिगर आदिवासी मताला प्रचंड महत्व निर्माण झालेलं आहे. फक्त या अगोदर चॉईस लिमिटेड असल्यामुळे त्याला तेवढं हे नव्हतं, पण आताच्या सगळ्याच उमेदवारांना आदिवासींसोबतच बिगर आदिवासी मतदाराला देखील आपल्या बाजूने कसं वळवता येईल यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि गंमत अशी की त्यासाठी टाइम ऑफ लिमिट जो आहे तो खूप कमी आहे, त्यांना वेळ कमी आहे. त्यामुळे ही एक गमतीची बाब आहे की त्यांना बरीच मेहनत, म्हणजे हिंदीत बोलतो बहुत पापड बेलने पडेंगे असा तो प्रकार आहे. यावेळेस धावपळ निश्चितच दिसेल. उमेदवारांना चांगल्यापैकी मान सन्मान पण दिला जाईल, इतर गोष्टी देखील बघितल्या जातील, त्यांच्या येण्या जाण्याच्या सगळ्या ज्या सोयी आहेत त्या. आणि आपण तर नेहमीच आव्हान करत आलेलो आहे, मतदारांना केलंय आणि उमेदवारांना देखील केलंय की मतदान निश्चितच करा. टक्केवारी वाढली पाहिजे, टक्केवारी वाढली, कारण लोकशाहीचा आपला मागच्या एपिसोड मध्ये तुम्ही देखील चांगलं सांगितलं की हा लोकशाहीचा उत्सव आहे, तो आनंदाने मनवलाच गेला पाहिजे. पण खऱ्या अर्थाने आता विधानसभेमध्ये एक माझा जो अभ्यास आहे आतापर्यंतचा, यावेळेस 135 अनुसूचित जमाती शहापूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे. कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात उमेदवार मैदानात उतरलेत. त्यापैकी प्रामुख्याने मी चौरंगी लढत जी नेहमी म्हणत आलेलो आहे की सन्माननीय पांडुरंग बोर्डे, सन्माननीय दौलत दरोडा, नंतर आता जे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत जे आहेत त्यांचा अविनाश शिंगे यांचा रोल, आणि मनसेचे हरी खंडवी असतील आणि इतरही उमेदवार आहेत जे बऱ्यापैकी मतदारांना म्हणजे जो पडेल किंवा ज्याची हरवेल त्याला फटका निश्चितच ह्या इतर ज्या बाकीचे अपक्ष आहेत त्यांच्याकडनं बसण्याची शक्यता आहे. मग आता तुमच्या माहितीप्रमाणे तुम्ही जसं आपण मागच्या एपिसोड मध्ये म्हटलं होतं की इथे 2च उमेदवार प्राबल्य दिसतं आपल्याला आणि 2 उमेदवारांमध्ये प्रामुख्याने लढत होईल असं आपण मागच्या एपिसोड मध्ये देखील मांडलं होतं. या 2 उमेदवारांना प्रचंड मेहनत करावी लागणार आहे याच्यासाठी आणि थोड्याफार फरकाने यांची गणित बिघडू शकतात असं आपण मांडणी या ठिकाणी करत आहात. बरोबर, हाच विषय आहे. मी अजूनही पुन्हा माझ्याच त्या मतावर मी अजूनही ठाम असणार आहे की प्रमुख लढत जरी या 2 उमेदवारांमध्ये असली तरी इतर 7 उमेदवारांबरोबर या 2 उमेदवारांना देखील तितकीच मेहनत करावी लागणार आहे, इतकंच लोकांपर्यंत पोहोचणं. कारण अपक्षांचे जे चिन्ह आहेत
बघा प्रामुख्याने आता अविनाश शिंगे आहेत, यांना शिट्टी ही निशाणी मिळालेली आहे. गणेश निरगुड आहे, त्यांना एअर कंडिशन मिळालेलं आहे. गौरव राजे आहेत, त्यांना बॅटरी टॉर्च मिळालेला आहे. आणि रुपाली रविकांत आरज्जे आहेत, त्यांना ट्रम्पेट ही निशाणी मिळाली. आता ट्रम्पेटवर मी अजून एक बोलणार आहे. आणि भारतीय जनता पक्षातून महिला उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन ज्यांनी आता अपक्ष उमेदवारीसाठी मैदान उतरले तर रंजना उघडा यांना शिलाई मशीन, शिवण यंत्र ज्याला आपण म्हणतो, ही निशाणी मिळालेली आहे. तर ट्रम्पेट आणि तुतारी वाजवणारा माणूस याच्यामध्ये बऱ्यापैकी गफलत लोकसभेमध्ये बघायला मिळाली. तशीच गफलत या ठिकाणी होऊ नये याची काळजी देखील पांडुरंग बोरांना घ्यावी लागणार आहे. कारण तो फायदा ट्रम्पेटवाल्यांना, जो काही उमेदवार आहे त्याला निश्चितच त्याचा तो फायदा होऊ शकतो. कारण आता रमा बाळू शेंडे उर्फ रुपाली रविकांत अरज या अपक्ष उभे आहेत, तर ते राजेंद्र शिर्के यांच्या पाठिंब्यावर त्यांचा तो जो पक्ष आहे बनवलेला, त्या पक्षातले ते निवडणूक लढत आहेत. राजेंद्र शिर्के यांचा जरी हा पहिला प्रयत्न असला तरी ते जोमाने याच्यात उतरलेले आहे. आणि मेहनत, जो उमेदवार आता या ठिकाणी मेहनत करेल, लोकांपर्यंत पोहोचेल, जास्तीत जास्त मतदान स्वतःकडे वळवू शकेल, तो निश्चितच या ठिकाणी निवडून येईल. पण निवडणुकीचं जे मार्जिन आहे यावेळेस खूप मोठं नसणार आहे. म्हणजे आजपर्यंत आपणही बघितलंय की जसं सन्माननीय पांडुरंग बोराळे यांच्या गाडीचा नंबर 5544 आहे, तो त्यांचा विनिंग वोट शेअरचा तोच विषय आहे. तर हा वोट शेअर अजून आता कमी होणार. म्हणजे एक साधारण बघितलं तर 1 ते 3 हजाराचा जो वोट शेअर असणार आहे त्याच्यामध्येच या सगळ्या गणिताचा जो काही लेखाजोखा असणार तो त्याच्यातच येणार आहे. प्रामुख्याचे जे चौरंगी लढतीतले 4 शिलेदार आहेत यांच्यात ही लढत एवढ्याच रेंजमध्ये किंवा त्यांनी होऊ शकते. पण जर कोणताही उमेदवार असो त्यांनी जर चांगली मेहनत घेतली, लोकांपर्यंत आपलं चिन्ह पोहोचवलं, स्वतः लोकांपर्यंत पोहोचला आणि उतावीळ कार्यकर्ते बाजूला ठेवले. बघा, लोक अपमानाचा बदला हा वोटिंग मशीनवर काढतात. भले ते आज तुम्हाला बोलू शकणार नाही, तुम्ही जर त्यांना गृहीत धरत असाल किंवा त्यांना अगदीच कमी लेखत असाल तर ही प्रत्येक मतदाराची चूक असणार आहे. प्रत्येक पक्षामध्ये उतावळे कार्यकर्ते असतात जे चांगल्या नेत्याला देखील पाडू शकतात. ही काळजी सगळ्यांनाच घ्यावी लागणार आहे. म्हणजे जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांना देखील, आणि जे नौखे असतील किंवा अपक्ष असतील त्यांना देखील. आणि जी भाषा असते, आम्ही इतक्यानेच येणार नाही, आमचा नेता एवढ्यानेच येणार, हे म्हणणं एक कार्यकर्ता म्हणून ठीक असतं, पण लादणं हे चुकीचं असतं. आणि बऱ्याचपैकी आपण बघतो की ते लादलं जातं लोकांवर, त्याच्यावर वाद केले जाते. हे वाद कुठेतरी थांबले पाहिजे. यंदाची निवडणूक ही चौरंगी असणार आहे. चांगल्या प्रकारे या ठिकाणी वोट शेअर वाढलाच पाहिजे. तो वाढला तर निश्चित या ठिकाणी चांगलं भविष्य दिसू शकतं. शहापूर, आपण आता ज्याप्रमाणे मांडणी केली त्याप्रमाणे शहापूर विधानसभेमध्ये काटेकी टक्कर हा एक शब्द वापरला जातो. काटेकी टक्कर. जेवढं आपण वोट मार्जिन कमी सांगताय की 1 ते 3 हजाराच्या दरम्यान, हा आकडा ऐकल्यावरती म्हणजे प्रत्येकाची धाकधूक वाढणार आहे. कारण एवढं जर मार्जिन कमी राहणार असेल तर प्रचंड मेहनत या उमेदवारांना या मतदारसंघामध्ये घ्यावी लागणार. आणि तुम्हाला गंमत सांगतो, ही मार्जिन त्यांनाही देखील माहिती, जे अनेक वर्षांपासून निवडणुका लढत आहेत. सन्मान्य पांडुरंग बोरा असतील, दौलत दरोडा साहेब असतील, आणि इतरही पक्षांमध्ये काही अपक्ष जरी नवीन असते तर त्यांचे जे पाठबळ देणारे असतात ते जुनेच असतात. त्यांना या गोष्टीची कल्पनाच असते. पण मार्जिन हा अंदाज आहे की जर ह्या सगळ्याच पद्धतीने जर असंच झालं, सगळ्याच उमेदवारांनी जर प्रचंड मेहनत घेतली आणि काढण्याचा प्रयत्न केला तर मार्जिन कमी होत जातं. पण जसं मी सांगितलं की धोके काय काय असतात, की उतावळे कार्यकर्ते असतील किंवा लोकांना गृहीत धरणं असेल, जातीचं राजकारण असेल, या गोष्टी जर या ठिकाणी पेरल्या गेल्या किंवा याचा जर प्रयोग केला गेला तर निश्चितच मग ते मार्जिन मध्ये पण फरक, कधी कधी ते मार्जिन वाढू पण शकतं. ते 5,000च्या घरात जाईल, 6,000च्या घरात जाईल, 7,000च्या घरात जाईल, पण कुठलंही मार्जिन हे 10,000च्या वर जाऊ शकत नाही. आताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगाने सांगतो. मी अजूनही तेच सांगेल की आपला हा अंदाज आहे की 1 ते 3 हजार, फार फार 5,000 याच रेशो मध्ये विनिंग जी सीट असणार आहे ती येऊ शकते. आपली आजची ही मुलाखत खूपच रंजक अशी झालेली आहे. कारण आपण जे आराखडे मांडलेले ते आराखडे ऐकून, या मुलाखती ऐकून
लोकांमध्ये एक प्रकारे या मुलाखतीची चर्चा होणार हे मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू शकतो. आणि याचप्रमाणे आपल्याला देखील आजपर्यंत जेवढे आपण एपिसोड करतो आहोत त्या एपिसोड नंतर आपल्याला देखील लोकांचे चांगले कमेंट्स येतात, फोन येत आहेत की आपण जे मांडणी करता, आपले जे एक्सपर्ट येतात, जे बोलतात आणि जी मांडणी करतात ती खरोखर मांडणी अभ्यासपूर्ण असते. आणि तसंच एक अभ्यासपूर्ण मांडणी आजच्या एपिसोड मध्ये देखील आपण केलेली आहे. हे एपिसोड बघितल्यानंतर नक्कीच उमेदवारांना देखील आणि मतदारांना देखील थोडासा निर्णय घ्यायला थोडस सोपं जाणार आहे. उमेदवारांना असणारे कारण असं आहे की आता बरेच उमेदवार नवीन आहेत जे लोकांपर्यंत अजून पोहोचलेले नाहीत. काही उमेदवार आहेत जे अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात सहभागी आहेत आणि काही उमेदवारांना राजकीय पार्श्वभूमी आहे. काही उमेदवार अगदी आपण म्हणतो छोट्या स्तरातनं वर आलेले उमेदवार आहेत. तर आताची जी निवडणूक ही काटेकी टक्कर का होणार आहे, कारण मिळालेला वेळ कमी आहे. आता अगदी राष्ट्रीय पक्षांचा जरी आपण विचार केला, महायुतीचा विचार केला किंवा महाविकास आघाडीचा विचार केला, तर महायुतीनं आजपर्यंत आणलेल्या योजना या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. लाडकी बहीण योजना असेल, जिने एक चांगला प्रतिसाद आज संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघतोय, त्याला चांगला विरोधक विरोध करणार म्हणजे त्याच्याबद्दल वादच नाही. पण अनेक कुटुंब असे आहेत ज्यांना 1500 रुपयामध्ये देखील त्यांचं घर बऱ्यापैकी चालतं किंवा त्यांना तो मोठा आधार असतो, असे देखील आहेत. महाआघाडीतनं त्याच्यावर टीका होणार, त्यांना अजून येणाऱ्या भविष्यामध्ये काय काय. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी असं आहे की निवडणूक नामा जो असतो, वचनं जी दिली जातात ती आता कुठला उमेदवार कोणाला काय वचनं देतो हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. कारण मी जसं बोललो की जातीचं राजकारण चालणार नाही, मी आता थोडंसं आउट ऑफ द ट्रॅक जाऊन सांगेन. मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने, मी आजपर्यंत कधी हा विषय घेतला नाही पण उदाहरण दाखल म्हणून मी देतोय की त्यांनी समाजासाठी खूप चांगला प्रयत्न केला, लढा दिला, त्यांनी त्यांचं काम केलं. मी त्यांना कुठल्या पद्धतीचा विरोध करत नाही, पण त्यांनी शेवटपर्यंत एक सांगितलं होतं की आपल्याला लढायचं आहे, मैदानात उतरायचं आहे. पण काल त्यांना माघार घ्यावी लागली. याचा विचार प्रत्येक समाजाने केला पाहिजे. का? कारण मग आपण ज्यांच्या भरोश्यावर मैदानावर उतरायला जातो ते ऐन वेळेस जेव्हा माघारी फिरतात किंवा ते साथ देत नाही, त्या टायमाला आपण एकाकी पडतो, उघडे पडतो आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्याच परिस्थितीवर होतो. राजकीय परिस्थितीवर होतो, सामाजिक परिस्थितीवर होते, मानसिकतेवर त्याचा परिणाम होत असतो. तर हेच उदाहरण सगळ्या ठिकाणी लागू होणार आहे की कोणीही जातीपातीचं राजकारण न करता सबका साथ सबका विकास हे धोरण जर अवलंबलं, सगळ्यांना जर सोबत घेतलं, तर निश्चित उमेदवार या ठिकाणी आपली कामगिरी वाजवू शकतो किंवा निवडून येऊ शकतो. जरी आपण म्हणतो की प्रमुख लढत ही पांडुरंग बरोळा आणि दौलतजी दरोडा यांच्यात आहे असं जरी म्हटलं, तरी शेवटी जनता जनार्दनला आपणही गृहीत नाही धरू शकतो. हा आपला कयास आहे, कारण आपण ग्रासरूटला जाऊन प्रत्येकाशी बोलत असतो, त्यांचे म्हणणे ऐकत असतो, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक वेळा तर मला वैयक्तिक अनुभव आलेले आहेत. आम्ही पाण्याच्या जेव्हा जेव्हा स्टोऱ्या करायला गेलो त्या वेळेसचा स्थानिक त्या लोकांना खासदाराचं देखील नाव माहिती नव्हतं आणि आमदाराचं देखील नाव माहिती, ते माझ्याकडे रेकॉर्ड आहे. सामान्य माणसात ज्यांनी मत दिले त्यालाच माहिती नाही की मी कोणाला मत दिले. ही परिस्थिती शहापूर तालुक्याची आहे, ती कुठेतरी बदलू शकते. अनेक चांगले चेहरे आहेत, अनेक उमदे चेहरे आहेत, काम करणारे चेहरे आहेत, शिकलेले चेहरे आहेत. निश्चितच जर लोकांनी ठरवलं, आपलं हे म्हणणं नाही, हे लोकांनी ठरवायचं असतं. लोकांनी ठरवलं तर या ठिकाणी बदलही घडू शकतो किंवा जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जर त्याच्यातनं काही चांगलं घेतलं तर निश्चित त्यांच्यापैकी ते येऊ शकतं. हो, महाराष्ट्रात किंवा देशात सुद्धा आपण कधी कधी उदाहरणं बघतो की जायंट किलर संबोधलं जातं एखाद्याला, की एखादा मातब्बर नेता असतो आणि एखादा नौखा उमेदवार येतो आणि तो विजय मिळवून निघून जातो. बरोबर. मग अशी परिस्थिती म्हणजे काहीही निर्माण होऊ शकते. आपण जरी आज शहापूर विधानसभेविषयी चर्चा करतोय तरी शहापूर विधानसभेमध्ये हेच घडेल असं आपण ठामपणे सांगू शकत नाही. आपण आपले अंदाज सांगतोय आणि त्याच्यामध्ये काहीही घडू शकतं. मतदार राजा हा सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. बरोबर. आणि मनोज जरांगेंचा जसं तुम्ही विषय मांडला तर मनोज जरांगेंनी स्टेटमेंट देताना तेच म्हटलं होतं की एखाद्या जातीवरती निवडणूक लढली जात नाही, शक्य नाही. तर त्यांनी सुद्धा मग माघार घेण्याचं तेच कारण सांगितलं की एखाद्या जातीपुरते निवडणूक लढून आपण ते शक्य नाही, विजय मिळवणं शक्य नसतं. बघा, उमेदवारांनी हा विचार निश्चित केला पाहिजे की जात हा जो प्रकार असतो हा इलेक्शनच्या वेळेस कोण करता हा भाग त्यांनी त्यांच्या अभ्यासाने करावा. मी एखाद्या व्यक्तीचं पुन्हा नाव घेईल, पुन्हा ते कॉन्ट्रोवर्सी निर्माण होते.
मला वैयक्तिक कोणाचं नाव घ्यायचं नाही किंवा कोणाला दोष द्यायचा नाही, मी तेवढा मोठा नाही. पण एक सर्वसामान्य अभ्यास करा. आपण अगदी सुरुवातीपासून बघत जरी आलो तर जात ही फॅक्टर नेमके इलेक्शनच्या अगोदर निर्माण होते आणि इलेक्शन नंतर पुन्हा संपून जाते ना. आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण विचार करायचे की आपणला तरी कधी कुठे जातपातीचं काही अडथळा येतच नाही, कोणालाच येत नाही. त्यामुळे मग आपण इलेक्शन मध्ये ते काय आणायचं. आमचं माझं वैयक्तिक आव्हान असणार आहे आणि जनता दरबाराकडनं पण आव्हान असणार आहे की जो योग्य उमेदवार तुम्हाला वाटेल बरोबर तुम्ही त्याला मतदान करा, पण निश्चित करा. कारण उद्या जर तुम्ही मतदान केलं नाही तर तुम्हाला तो अधिकार नसणार आहे. बरोबर. कोणाबद्दल बोलण्याचा किंवा कोणावर बोट दाखवण्याचा तो तुम्हाला अधिकार नसणार आहे, कारण तुम्ही त्याला निवडून दिलेलं नाही. तुम्ही चुकीचा मिसयूज केला याची शिक्षा ती तुम्हाला पुढचे 5 वर्ष भोगावे लागणार. पण एकंदरीत आपण आजचा जो विषय आहे त्या विषयाने बघितलं तर 9 उमेदवार आता रिंगणात आहे. त्यांची चिन्ह देखील जाहीर झालेली आहे, ते कामाला देखील लागलेले आहेत. प्रत्येकाचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे आणि प्रत्येक चुकीचे कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता त्याची शहानिशा करणं देखील गरजेचं असतं, कारण त्याचा ताण हा पोलीस बांधवांना पडत असतो. त्यामुळे ती देखील काळजी या ठिकाणी घेतली गेली पाहिजे की कुठली जर गोष्ट असेल तिची शहानिशा करावी, त्याच्यावर चर्चा करावी. फॉरवर्डेड मेसेजवर कधी विश्वास ठेवायचा नसतो, त्याची शहानिशा करूनच त्याच्यावर मत व्यक्त केलं गेलं पाहिजे. स्थानिक लेवलला भाऊबंदकी बाजूला ठेवून आपल्यात वाद होणार नाही याची देखील काळजी घेतली गेली पाहिजे. ते आपण आपल्याकडनं नेहमीच आव्हान करतो, आताही करणार आहोत. पण चुरशीची लढाई असणार आहे आणि यावेळेस शहापूर विधानसभा गाजणार देखील आहे, हे निश्चित. या ठिकाणी जनता दरबार आपल्याला नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा प्रत्येक एपिसोडमध्ये आपण आव्हान जे करत असतो तेच आव्हान पुन्हा या ठिकाणी आपल्याला करूया. मतदानासाठी बाहेर निघा. मतदानाची खरी किंमत ही त्या उमेदवाराला विचारा की जो उमेदवार एक मताने पडतो किंवा एक मताने निवडून येतो, त्या उमेदवाराला त्या मताची किंमत तुम्ही विचारा आणि त्याच्या मते ती किंमत अमूल्य असते. तर कमीत कमी यासाठी जर योग्य उमेदवार निवडून जावा यासाठी तरी आपण बाहेर पडा, मतदानासाठी वेळ काढा आणि मतदान जरूर करा. आणि मतदानाची टक्केवारी कशी वाढेल आणि लोकशाही कशी बळकट होईल या दृष्टीने आपण एक मतदार म्हणून देखील या मोहिमेमध्ये सहभागी होऊ, हेच जनता दरबारकडून पुन्हा एकदा आपण आव्हान करतो. आणि जनता दरबारचा हा एपिसोड बघा, याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम आपल्या या चॅनलला देत राहा. आपले जे एक्सपर्ट आहे यांच्याकडून आपण वेळोवेळी त्यांना बोलून प्रत्येक मतदारसंघावरती अजून कोणत्या मतदारसंघावरती तुम्हाला वाटत असेल की आम्ही चर्चा करावी तर तसं देखील आम्हाला कळवा, आपण त्या मतदारसंघावरती देखील चर्चा करू. त्याचप्रमाणे इथे बिग फाईट ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्या बिग फाईट वरती देखील आपण पुढील एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपण जनता दरबार पाहत राहा, हेच आव्हान आपण या चॅनलच्या माध्यमातून देखील तुम्हाला करूया. आणि आपले जे एक्सपर्ट आहेत जे आपला वेळ देऊन इथे येतात कार्यक्रमासाठी, नेहमीप्रमाणे ते व्यस्त होते, त्या व्यस्त कार्यक्रमातून ते आपल्यासाठी वेळ काढून आले आणि आपली अमूल्य या ठिकाणी मांडणी मतदारसंघाविषयी या ठिकाणी केली. त्याबद्दल जनता दरबारच्या वतीने आपण त्यांचे जाहीर आभार मानू. धन्यवाद.